शिवशक्ती कॉलनीत एकाच रात्री 4 घरफोड्या, 7 लाखांचा ऐवज लंपास। मालेगाव अयोध्या नगरमधील शिवशक्ती कॉलनीत सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी 4 घरफोड्या करत सोने चांदी आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे 7 लाखांचा ऐवज लंपास केला। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। चोरट्यांनी बंद घरे हेरून त्यावरच डल्ला मारलाय। घरमालक बाहेरगावी असलेल्या 2 घरांमध्ये जबरदस्ती शिरून चोरी करण्यात आली, तर दुसऱ्या 2 घरांमध्ये वरच्या मजल्यावर घरमालक झोपलेले असताना खालच्या घरांमध्ये प्रवेश करून ऐवज लुटण्यात आला। चोरी गेलेला ऐवज अतुल बच्छाव 40 ग्राम सोने, 1.5 लाख रुपये रोख, छगन रघुनाथ निकम 25 ग्राम सोने, 50,000 रुपये रोख, गायत्री संदीप वाघ 25,000 रुपये रोख, अक्षय भोई 40 ग्राम चांदी, रौप्य पदक, रामदास मुरलीधर कदम स्प्लेंडर V8 बाईक। घटनेची माहिती मिळताच छावडी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला। विशेष म्हणजे सोयगाव परिसरात 8 दिवसात ही दुसरी मोठी घरफोडी आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली असून वाढत्या चोरीच्या घटनांमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। पोलीस तपास सुरू असून लवकरच आरोपींना शोधून कारवाई केली जाईल असे प्रशासनाने सांगितले आहे। आम्ही 15 दिवसापासून गावाला गेलेलो होतो फिरायला, तर आज सकाळी चोर आले। त्यांनी घरातून 50,000 कॅश आणि 2.5 तोळा सोनं आमच्या घरातून नेलेले। किती ठिकाणी चोरी झाली? 4 ठिकाणी झालेली आहे। ते तुमचेच नातेवाईक आहे का? नाही, आमच्या कॉलनीतले नातेवाईक नाही। हो। काय प्रकार झाला नेमका? पहाटे जेव्हा आम्ही वरती झोपलेलो होतो, खाली आलो तर कुलूप तोडलेलं होतं। आतमध्ये बघितलं तर सगळं सामान अस्तव्यस्त, कपाट तोडलेले होते। बघितलं तर घरातलं जवळपास 4 तोळे सोनं आणि 1.5 लाख रुपये कॅश होती, ते सगळे घेऊन गेलेले आहेत आणि घरात सगळं नुकसान केलेलं आहे। सगळ्या वस्तू इकडे तिकडे काढून सगळं अस्तव्यस्त केलेलं आहे। तुम्ही कुठे होते त्यावेळेस? आम्ही वरती झोपतो, खाली कुलूप लावतो आणि वरती झोपायला जातो, वरच्या रूमवर। पोलीस कंप्लेंट केली? हो, केली। 112 ला कॉल केला होता। तातडीने लगेच मदतनीस आले, त्यांनी फोटो वगैरे घेतले। नंतर साहेब आले, त्यांनी सुद्धा चौकशी केली। आता परत आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे। आणि मला कंपनीकडनं भेटलेले मेडल गेले चांदीचे। किती वाजता झाली घटना? हे 2 ते 4 दरम्यान झाली सर। तुम्ही कुठे होते त्यावेळेस? मी मळ्यात होतो चंदनपुरीला। अजून काही गेलंय का? नाही, पूर्ण अस्तव्यस्त केलं सर, बेडरूम वगैरे। काय झालं नेमकं? मी माझ्या सासूकडे गेलेली होती रात्री झोपायला, तर पेटीला कुलूप होतं, 25,000 पेटीतून गेलेली। घरी कोणीच नव्हतं? हो, कोणीच नव्हतं, कुलूप होतं। 2 महिन्यापूर्वी आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण केली आहे, पण अजून काही कारवाई झालेली नाहीये। पण एकाच गल्लीमध्ये 5 घरी चोरी झाली बुवा, हे निश्चित आहे आता।